नमस्कार, पूजाच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। तुम्ही माझा थंबनेल बघितलाच असेल। थंबनेल बघून तुम्हाला वाटलं असेल हे काय आहे, तर आज मी रेसिपी न करता आज माझा हा छोटा भाऊ आज रेसिपी करणार आहे। नमस्कार, मी रोहन। आज मी पहिल्यांदा पिवळ्या बटाट्याची भाजी करणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। कढीपत्ता घेतलेला आहे, त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा घेतलेला आहे चिरून, इथे बटाटे घेतलेले आहेत शिजवून। आता आपण तेल टाकून घेऊया आता कढईमध्ये। तुम्ही पाहू शकता इथे 2 चमचे मी तेल टाकून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया। आपण असा सर्व कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा, तुम्ही पाहू शकता। इथे आपण सर्व कांदा एकत्र मिक्स करून घेऊया, तुम्ही पाहू। इथे आपण आता मिरच्या टाकून घेऊया, तुम्ही पाहू शकता। हे आपण एकत्र मिक्स करून घेऊ। इथे आपण कढीपत्ता टाकून घेऊया आता त्यामध्ये। असं सर्व कढीपत्ता टाकून घ्यायचा, तो आपण हलवून घेऊया कढीपत्ता। आता आपण जिरे टाकून घेऊया, आता हळद टाकून घेऊया। ती आपण हळद मिक्स करून घेऊ, तुम्ही पाहू शकता। इथे आपण बटाटा टाकून घेऊया। इथे माझा भाऊ रेसिपी करत आहे पिवळ्या बटाट्याची, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण हे एकत्र मिक्स करून घेऊया सर्व बटाटा, तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आपण ते आता एकत्र मिक्स करून घेऊ। इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। किती छान अशी याने आज बटाट्याची भाजी केलेली आहे, पिवळा बटाटा। पण आता बटाट्याची भाजी काढून घेऊया, तुम्ही पाहू शकता। किती छान अशी पिवळ्या बटाट्याची भाजी याने बनवलेली आहे। पण अशी झालेली आहे पिवळ्या बटाट्याची भाजी, तुम्ही नक्की घरी करून पहा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।